प्रत्येकाला ठोकलं जाणार। जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे। प्रभाग क्रमांक 15 मधील जे शिंदे गटाचे धनुष्यमानाचे जे उमेदवार आहेत अनिल शिंदे यांची प्रकृती चिंताजनक आहे। घटनाक्रम काय झाला तर दुपारच्या वेळी ते जेवण करत असताना अचानक पोलिसांचा ताफा त्यांच्या घरात आला। काहीही कारण किंवा काहीही सूचना न देता अचानक आलेला पोलिसांचा फौज फाटा पाहून या ठिकाणी अनिल शिंदे यांना त्रास होऊ लागला। त्रास होत असताना ते जमिनीवरती कोसळले तरी देखील हे पोलीस प्रशासन थेट त्यांच्या किचन पर्यंत पोहोचलं। प्रश्न उपस्थित राहतो की जेव्हा महानगरपालिकेचं हे इलेक्शन आहे तेव्हा अशा पद्धतीनं प्रशासन कोण हँडल करत आहे, सत्ताधारी जे विरोधक आहेत त्यांच्याकडे सातत्यानं प्रशासनाचा दबाव का आणत आहेत आणि याच दबावाला आज प्रभाग क्रमांक 15चे शिवसेनेचे जे नेते आहेत ते अनिल शिंदे बळी पडलेत। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। दवाखान्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते जे निष्ठावान भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते देखील आलेले आहेत। शिवसेनेचे अगदी सगळेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित आहेत, कारण अनिल शिंदे हा मनमिळाऊ आणि जीवाला जीव देणारा नेता आहे आणि त्या नेत्यासाठीच प्रत्येक जण धावून आलाय। जर त्यांना जास्त कमी झालं तर शिवसेनेची गाठ आहे असं सांगितलं जात आहे। पाहूया तर यावरती त्यांचे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देत आहेत। ही सगळी परिस्थिती पाहून आता सत्ताधाऱ्यांचं जरा अतिच होते असं वाटत नाही का? नगर निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपा आणि घड्याळ हे एकत्र युती करतात आणि जे या ठिकाणी शिंदे कुटुंबियांनी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यावरती रोडवर्सवी सत्ताधारी असणारे आमदार संग्राम जगताप आणि खासदार विखे हेच जबाबदार राहतील, कारण प्रशासनाचा दुरुपयोग करून या ठिकाणी आमच्यावरती दबाव आणला जातोय आणि यामुळेच माझे पती आता दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत।